पैलवान सोनाली मंडलिककडून पैलवान दीक्षा सिंग ढाक डावावर चितपट. इचलकरंजीतील मुलींच्या कुस्त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद. इचलकरंजीत प्रथमच भरविण्यात आलेल्या भव्य महिला कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय पैलवान सोनाली मंडलिक हिने अवघ्या 1.5 मिनिटात हरियाणाच्या विश्व चॅम्पियनशिप विजेत्या दीक्षा सिंग हिला ढाक डावावर चितपट करत कुस्तीप्रेमींची वाहवा मिळवली. महिला दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने व्यंकोबा मैदानावर झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेच्या वतीने व्यंकोबा मैदानावर प्रथमच भव्य निकाली महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध वयोगट व वजनी गटांतील सुमारे 49 महिला पैलवानांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या क्रमांकाच्या प्रमुख कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय पैलवान सोनाली मंडलिक हिने हरियाणाच्या विश्व चॅम्पियनशिप विजेत्या दीक्षा सिंग हिच्यावर अवघ्या 1.5 मिनिटात ढाक डाव टाकत विजय मिळवला. तिच्या वेगवान आणि तांत्रिक खेळामुळे मैदानावर उपस्थित प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळाली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी विदिका पवार व पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी यांच्यात चुरशीची लढत रंगली. दीर्घकाळ चाललेल्या या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी जोरदार प्रतिकार केला. अखेर गुणांच्या आधारे झालेल्या निर्णयात विदिका पवार हिने एकेरी पटावर विजय मिळवत प्रतिस्पर्धी प्रतीक्षा बागडी हिला पराभूत केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती राजा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पैलवान सृष्टी भोसले आणि कर्नाटक केसरी गायत्री सुतार यांच्यात झाली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या सृष्टीने प्रतिस्पर्धी गायत्रीवर नियंत्रण ठेवत घिस्सा डावात गायत्री सुतार हिला चितपट करत विजय संपादन केला. स्पर्धेच्या सुरुवातीला 7 वर्षांच्या चिमुकल्या मुलींपासून ते 22 वर्षांपर्यंतच्या तरुणींच्या विविध कुस्त्या रंगल्या. छोट्या वयोगटातील मुलींनीही आत्मविश्वासपूर्ण खेळ करत उपस्थित कुस्तीप्रेमींना आकर्षित केले. स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते झाले. विजेते स्पर्धकांना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, महिला व बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, नगरसेविका तेजश्री भोसले तसेच पैल अमृत भोसले आणि भाऊसो आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळेक, परिवहन सभापती अरुणा बचाटे, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, नगरसेविका अलका स्वामी, ज्योती पाटील, रूपा बुगड, ध्रुवती दळवाई, पूनम माळी, प्रमिला जावळे, मेघा भोसले, राजू पुजारी, शिवाजी पाटील तसेच उपायुक्त नंदू परुळकर यांसह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.